बघा, मूलद्रव्यांचं वर्गीकरण हा टॉपिक आहे. राज्यसेवेला तसेच कंबाईनला त्याच्यावर एक एक प्रश्न काय केलं जातं, विचारलं जातं. आता बघा, जनरली विद्यार्थ्यांना काय वाटतं की हा टॉपिक करत असताना मूलद्रव्य पाठ करतात, हेलियम, हायड्रोजन, लिथियम, कार्बन, शॉर्टकट वगैरे बनवून. तर तुम्हाला मूलद्रव्य पाठ करायची गरज नाही. एकही मूलद्रव्य न पाठ करता आपण या टॉपिकचे एकही प्रश्न कुठू देणार नाही. व्यवस्थित फक्त समजून घ्या की नेमकं टॉपिक कसं असणार आहे, काय असणार आहे. पहिली गोष्ट तर पाठांतर करायची गरज नाहीये. एकदा टॉपिक समजल्यानंतर डबल तुम्हाला फक्त कधीतरी एखाद्या वेळेस रिव्हिजन दिलं तरी तुम्हाला हा टॉपिक काय चांगल्या पद्धतीने समजून येईल. आता बघा, मूलद्रव्यांचं वर्गीकरण करायची काय गरज आहे हे पहिल्यांदा समजून घ्या. वर्गीकरण जर केलं तर एखाद्या घटकाचा अभ्यास करणं सोपं जातं, त्याला आयडेंटिफाय करणं सोपं जातं, त्याला ओळखणं सोपं जातं. जसं उदाहरणामध्ये मला सांगा, तुम्हाला मी स्टेट बोर्डचे पुस्तक दिले, कोणते? हिस्ट्री, जॉग्राफी आणि सायन्सचे. आता 5वी पासून ते 10वी पर्यंतचे पुस्तक दिले आणि ते सगळे पुस्तक जर रॅन्डमली एकत्र ठेवले आणि तुम्हाला जर एखाद्या पुस्तकाची गरज लागली 8वीच्या विज्ञानाची, तर प्रत्येक पुस्तक जाऊन चेक करावं लागेल की नाही? पण त्याच ठिकाणी जर तुम्ही त्या पुस्तकांचं वर्गीकरण केलं, एका कपाटामध्ये सायन्स ठेवलं, दुसऱ्या कपाटामध्ये जॉग्राफी ठेवलं, तिसऱ्या कपाटामध्ये काय हिस्ट्री ठेवलं, तर असं जर ठेवलं तर तुम्हाला प्रत्येक पुस्तक चाळायची गरज नाहीये. 8वीचं विज्ञान पाहिजे असेल तर बरोबर तो कपाट उघडणार आणि तो सॉकेटमधून तुम्ही कोणतं पुस्तक घेऊन जाणार? 8वीचं विज्ञानचं घेऊन जाणार. तर त्याच कारणासाठी जे 119 मूलद्रव्ये आहेत सध्याच्या घडीला, तर या मूलद्रव्यांचं वर्गीकरण करणं खूप गरजेचं होतं. मूलद्रव्य काही एकदा शोधले गेलेले नाहीये. सुरुवातीला काही मूलद्रव्य शोधले गेले, हळूहळू बदलत्या काळानुसार मला सांगा मूलद्रव्यांची संख्या काय करत गेलेली आहे? वाढत गेलेली आहे. मग हे वर्गीकरण सगळ्यात पहिल्यांदा जर कुणी केलं असेल तर त्या शास्त्रज्ञाचं नाव काय असेल तर डोबे रायनर आहे. डोबे रायनर नावाचा शास्त्रज्ञ बघा, हा या शास्त्रज्ञांनी ठरवलं की त्यावेळेस अस्तित्वात असणाऱ्या मूलद्रव्यांचं काय करायचंय, आपल्याला वर्गीकरण करायचंय. आता तुम्ही एखादं मूलद्रव्य जर बघितलं तर या मूलद्रव्यांचं वर्गीकरण जर करायचं असेल तर गुणधर्म खूप महत्वाचा आहे की नाही रे? विदाऊट गुणधर्म मला सांगा कोणत्याही मूलद्रव्यांचं वर्गीकरण करता येईल का? नाही करता येणार. आता गुणधर्म काय घ्यायचं हा सगळ्यात महत्वाचा फंडा होता. तर गुणधर्म काय घ्यायचं बघा, तर या डोबे रायनर समोर दोन ऑप्शन होते मित्रांनो. कोणकोणते दोन ऑप्शन होते? एक सगळ्यात पहिलं ऑप्शन होतं तो म्हणजे काय, एक तर अणुअंक घ्यायचं का? अणुअंक घ्यायचं का, ज्याला ऍटॉमिक नंबर म्हणतो. एखाद्या मूलद्रव्यामध्ये असणारी प्रोटॉन किंवा न्यूट्रॉनची संख्या का, नाही प्रोटॉन किंवा इलेक्ट्रॉनची संख्या, कळालं का? अणुअंक. आणि दुसरा होता तो म्हणजे त्या मूलद्रव्याचं काय माहित आहे का, अणुवस्तुमान, ज्याला आपण काय म्हणतो रे, ऍटॉमिक मास नंबर, म्हणजे प्रोटॉन आणि न्यूट्रॉनची एकत्रित काय संख्या. आता हे दोन गुणधर्म होते. आता डोबे रायनरनी विचार केलं की आपण कोणत्या गुणधर्मांचा वापर करू की ज्या गुणधर्मांच्या आधारे मूलद्रव्यांचं आपल्याला काय करता येईल, वर्गीकरण. तो रात्रंदिवस विचार केला. 2-4 दिवस विचार केल्यानंतर त्याने ठरवलं की वर्गीकरण जर करायचं असेल तर परफेक्ट गुणधर्म कोणता असेल तर कोणता असणार आहे, अणुवस्तुमान. मग मला सांगा डोबे रायनरचं वर्गीकरण हे कोणत्या गुणधर्मावर आधारित आहे? तर या प्रश्नाचं उत्तर काय असायला पाहिजे, ऍटॉमिक मास नंबरवर आधारित आहे, अणुवस्तुमानावर आधारित आहे. मग डोबे रायनर यांनी काय म्हटलं माहित आहे का, काय म्हटलं की अणुवस्तुमानावर आधारित आहे. आणि डोबे रायनर यांनी अणुवस्तुमानाच्या, बघा यांनी काय सांगितलं, अणुवस्तुमानाच्या चढत्या क्रमाने काय केलं माहित आहे का, मांडणी केली. काय केलं, अणुवस्तुमानाच्या चढत्या क्रमाने मांडणी केली. कुणी मांडणी केली? डोबे रायनर यांनी. म्हणजे कसं केलं रे, ज्याचं वस्तुमान 1 आहे त्याला सुरुवातीला जागा दिली, ज्याचं वस्तुमान 2 आहे त्याला दुसऱ्या ठिकाणी, ज्याचं वस्तुमान किती 3 आहे त्याला तिसऱ्या ठिकाणी जागा दिली. असं वर्गीकरण करत असताना त्याला एक गोष्ट आढळली. काय आढळली? त्याला या वर्गीकरणामध्ये 3-3 मूलद्रव्यांचे गट तयार होताना दिसले. कळालं का? किती? 3-3 मूलद्रव्यांचे काय तयार होताना दिसले? गट. आणि अशा प्रकारे डोबे रायनर याने 3-3 मूलद्रव्यांचे गट तयार केले आणि या 3-3 मूलद्रव्यांच्या गटालाच आपण ट्रायड्स किंवा काय म्हणत असतो, त्रिके. आता 3-3 मूलद्रव्यांचे गट तयार केले असतील तर काही ना काही गुणधर्मांच्या आधारे तयार केले असतील ना, त्याच्यामध्ये काही ना काही रिलेशन असेल. तेव्हा डोबे रायनर यांनी सांगितलं 3-3 मूलद्रव्यांचे असे गट तयार होईल ज्यामध्ये पहिलं मूलद्रव्याचं वस्तुमान, तिसऱ्या मूलद्रव्याच्या वस्तुमान, या दोघांची सरासरी ही कोणा एवढी यायला पाहिजे, दुसऱ्या एवढी यायला पाहिजे. म्हणजे कसं बघा, म्हणजे कसं, जसं एचं वस्तुमान 1 आहे, बीचं वस्तुमान 2 आहे आणि सीचं वस्तुमान 3 आहे. तर या तिघांना मी काय म्हणतो, ट्रायड्स किंवा त्रिके म्हणतो. डोबे रायनर का म्हणतो त्रिके?
का? कारण ए आणि सी च्या वस्तुमानाची सरासरी ही कोणा एवढी येते या ठिकाणी? बी एवढी येते. कसं काय? एच 1 सी च 3 भागिले 2 म्हणजे 4 भागिले 2 बरोबर किती वस्तुमान आलं? 2. आणि 2 वस्तुमान कोणाचं आहे? बीच आहे. तर ए बी सी हे काय म्हणून ओळखले जातील? त्रिके. आणि अशा प्रकारे त्यावेळेस अस्तित्वात असणाऱ्या मूलद्रव्यापैकी काही मूलद्रव्यांचे त्यांनी गट तयार केले 3-3, त्यांनाच आपण त्रिके म्हणून ओळखत असतो मित्रांनो. बघा इथं कोणकोणते तयार केले त्यांनी. तर अशा प्रकारे हे 3 त्रिके आहेत. एक पहिलं कोणतं बघा, हा लिथियम आहे, हा सोडियम आहे आणि हा पोटॅशियम आहे. तर अशा प्रकारे लिथियम कॉमा सोडियम आणि कॉमा पोटॅशियम या तिघांनाही आपण त्रिके म्हणतो. का? कारण लिथियमचं वस्तुमान किती आहे रे? 6.9 आहे आणि पोटॅशियमचं किती? 39.1 आहे. दोघांची बेरीज करा, किती येईल रे? किती येईल? 46 भागिले 2 नी भागा, किती येणार आहे? 23. आणि 23 वस्तुमान मला सांगा मधला एवढं म्हणजे कोणा एवढा आहे? सोडियम एवढा आहे. मग अशा प्रकारे लिथियम, सोडियम आणि पोटॅशियम हे डोबे रायनरचे काय म्हणून ओळखले जातील? त्रिके. समजलं? त्याच पद्धतीने आता बघा, ब्रोमीन आहे, आयोडीन आहे, सॉरी क्लोरीन, ब्रोमीन आणि आयोडीन आहे. यामध्ये क्लोरीन आणि आयोडीनच्या वस्तुमानाची सरासरी कोणा एवढी येणार आहे? ब्रोमीन एवढी येणार आहे. आता प्रश्न कसे पडतात सर? प्रश्न एक तर तुम्हाला म्हणतील की खालीलपैकी डोबे रायनरचे त्रिके कोणते? तर मोजून हे 2 लक्षात घ्या. या दोघांपैकीच एखादं तुम्हाला विचारताना दिसेल. पहिलं कोणतं आहे रे? कोणतं आहे? लिथियम, सोडियम, पोटॅशियम. दुसरं कोणतं आहे? क्लोरीन, ब्रोमीन आणि काय असणार आहे? आयोडीन असणार आहे. काल इथपर्यंत समजलं? अशा प्रकारे काय आहे हे निकाले. किंवा दुसरा प्रश्न काय विचारतात बघा, दुसरं असं विचारतात, लिथियम देऊन टाकतात, क्वेश्चन मार्क देतात पुढं, कॉमा आणि पोटॅशियम देऊन टाकतात आणि म्हणतात या क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी काय येणार आहे. तर आपल्याला प्रेझेन्स ऑफ माइंड पाहिजे की हा प्रश्न कसं विचारलेला आहे. तर या क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी काय येणार आहे? काय येणार आहे? ऑप्शन मधून सोडियम येणार आहे. क्लिअर आहे? अशा प्रकारे त्या काळात असणाऱ्या काही मूलद्रव्यांचे ह्यांनी 3-3 गट तयार केले. पण आणखी कोणाचे तयार केले बघा? कॅल्शियम, स्ट्रॉन्शियम आणि बेरियमचं तयार केलं. परंतु बघा भाऊ, त्या काळामध्ये अस्तित्वात असणाऱ्या सर्व मूलद्रव्यांचे असे वर्गीकरण करता आलं नाही. म्हणजे त्या काळात जेवढे काही मूलद्रव्य होते त्यांचे 3-3 गट सगळ्यांचे बनले का? नाही बनवता आलं. का? कारण की बाकीच्यांचं पहिलं आणि तिसऱ्याच्या वस्तुमानाचे सरासरी दुसऱ्या एवढी येत नव्हते. म्हणून पुढे चालून डोबे रायनरच्या त्रिकेच्या वर्गीकरणाला कुठेही जागा भेटलेली नाहीये. यानंतर आणखी वर्गीकरण डिटेल मांडण्यासाठी आणि सगळ्यांना जागा देण्यासाठी पुढचा शास्त्रज्ञ आला. आणि तो शास्त्रज्ञ म्हणजे कोण होता? तर मित्रांनो माहित आहे का कोण होता? तर तो होतो कोण? न्यूलँड्स. न्यूलँड्स नावाचा शास्त्रज्ञ आला आणि म्हटलं हात वरती करून की नाही, आता मी काय करतो, सर्व मूलद्रव्यांना जागा देतो. जेव्हा न्यूलँड्स आला ना मित्रा, त्यावेळेस एकूण 56 मूलद्रव्यांचा शोध लागलेला होता. आणि या 56 मूलद्रव्याला त्याला कपाटामध्ये नियमानुसार मांडायचं होतं. कोणाला? न्यूलँड्सला. आता न्यूलँड समोर पण प्रश्न होता की कोणत्या गुणधर्मांच्या आधारे मांडायचं? अणुअंकाच्या आधारे मांडायचं ॲटॉमिक नंबर, की अणु वस्तुमानाच्या आधारे मांडायचे आणि काय ॲटॉमिक मास नंबर. अनेक रात्री ह्यांनी पण विचार केलं, रात्रंदिवस जागून विचार केलं आणि ह्यांनी पण ठरवलं की वर्गीकरण जर करायचं असेल तर त्याला एकमेव गुणधर्म घ्यावं लागेल. आणि तो गुणधर्म म्हणजे कोण रे? ॲटॉमिक मास नंबर, यानी अणु वस्तुमान. आणि अणुवस्तुमानाच्या आधारेच परफेक्टपणे वर्गीकरण करता येतं असं कोणाचं म्हणणं होतं? न्यूलँड्सचं म्हणणं होतं. आणि हेच म्हणणं कोणाचं होतं? त्रिकेचं पण होतं. परंतु त्यांनी कितींचं गट बनवलं? 3-3चं. आता ह्यांनी काय म्हटलं बघा, न्यूलँड्स म्हणतो की अणुवस्तुमानाच्या चढत्या क्रमाने मांडणी करायचं. अणुवस्तुमानाच्या कोणत्या क्रमाने रे? चढत्या क्रमाने, असेंडिंग ऑर्डर क्रमाने काय करायचं? मांडणी करायची. अशा प्रकारचं याचं म्हणणं होतं. चढत्या क्रमाने मांडणी. चढता म्हणजे काय? कमीकडून जास्त कडे चढत्या क्रमाने मांडणी करायची असं म्हणतं. आणि जेव्हा ह्यांनी मांडणी केली तेव्हा ह्याला काय आढळलं रे? ह्याला आढळलं की प्रत्येक 8वा मूलद्रव्य, प्रत्येक काय रे? 8वा मूलद्रव्य पहिल्यासारखं गुणधर्म दाखवतो. म्हणजे पहिल्या मूलद्रव्यासारखं गुणधर्म दाखवतो. अशा प्रकारचं मला सांगा काय याला आढळलं 56 मूलद्रव्यांमध्ये. म्हणजे काय बघ भाऊ राजा, म्हणजे ह्याने सांगितलं की समजा वस्तुमानाच्या चढत्या क्रमाने मांडणी केलं, जसं ए बी हे मूलद्रव्य आहेत समज.
ABCDEF कळू राहिलं का? जी किती झाले रे? किती झाले? 1 2 3 4 5 6 आणि 7. जीच्या नंतर काय येणार आहे? एच येणार आहे. किती आहे तो? 8वा. मग एच हा कोणासारखं गुणधर्म दाखवेल? ए सारखं. म्हणून त्या एच ला कोणाच्या खाली लिहायचं? एच्या खाली लिहायचं. कळलं का? एचच्या नंतर काय येणार आहे? आय येणार आहे. तर आय कोणाच्या नंतर 8वा आहे? बीच्या नंतर 8वा आहे ना. मग तो आय कुठे येणार आहे? बीच्या खाली येणार आहे. कळलं का? आणि अशा प्रकारे या ठिकाणी यांनी काय केलं? गट बनवलं आणि या गटालाच काय म्हणतो आपण? न्यूलँडचे अष्टके किंवा त्याला ऑक्टेव्ह म्हणून आपण ओळखत असतो. का? कारण की पहिलं मूलद्रव्य आणि 8वा मूलद्रव्य हे काय दाखवत होते? सारखे गुणधर्म. आणि म्हणून मला सांगा त्यांनी काय केलं? ऑक्टेट म्हणून काय आहे? ऑक्टेव्ह म्हणून हे नियम मांडलं. मग आता बघा सर याचं काय लक्षात ठेवायचं? याचं एकच राजा लक्षात ठेवू की न्यूलँडचा अष्टकाचा नियम हा कशावर आधारित आहे? तर या प्रश्नाचं उत्तर असायला पाहिजे ऍटॉमिक मास नंबर. काय सांगितलं नियमामध्ये? अणुवस्तुमानाच्या चढत्या क्रमाने मांडणी करत जर गेलो तर प्रत्येक 8वा मूलद्रव्य हा पहिल्या मूलद्रव्यासारखं काय दाखवतो? गुणधर्म दाखवतो. आणि अशा प्रकारे त्यावेळेस असणाऱ्या 56 मूलद्रव्यांची मांडणी करायचं त्यांनी काय केलं? प्रयत्न केलं. परंतु तुम्हाला माहित आहे का? 56च्या 56 मूलद्रव्यांना हा नियम लागू पडत नव्हता. ठराविक ठिकाणी गेल्यानंतर त्याच्या पुढं प्रत्येक पहिला मूलद्रव्य आणि 8वा मूलद्रव्य सारखं गुणधर्म दाखवत नव्हतं. तर आता आपण न्यूलँडच्या अष्टकांच्या काही चुका बघूया आणि नंतर या चुका भरून काढण्यासाठी मेंडेलिव्ह पुढे कसं आलं ते बघूया. आणि मेंडेलिव्हच्या चुका भरून काढण्यासाठी मोस्ले पुढे कसं आलं ते आपल्याला बघायचंय. क्लिअर इथपर्यंत? मग आता इथं बघा आता काय चुका होत्या ते मी तुम्हाला सांगतो. बघा अशा प्रकारची ही टेबल त्यांनी मांडलं. ही कपाट मांडली कुणी? न्यूलँड्सनी. आता यामध्ये काय काय चुका होतात ते मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो. काय काय चुका होत्या ते मी तुम्हाला सांगतो या ठिकाणी. व्यवस्थित समजून घ्या कारण चुका विचारतील. सगळ्यात पहिली चूक होती सर्व मूलद्रव्याला सर्व मूलद्रव्याला जागा देता आली नाही. कोरेला का? न्यूलँड्सला त्याच्या वर्गीकरणामध्ये त्यावेळेस अस्तित्वात असणाऱ्या सर्व मूलद्रव्याला जागा देता आली का? नाही. 56चे 56 मूलद्रव्य नियमानुसार बसत नव्हते. ही चूक होती कोणाची? माझी? कोणाची? न्यूलँडची चूक होती. कोरेला का? काय करता आलं? बघा काय करता आलं. बघा याला फक्त या कॅल्शियम पर्यंतच मांडणी करता आली मित्रांनो. कोणापर्यंत? कॅल्शियम पर्यंत. बघा कॅल्शियमच्या वरती असणारे सगळे सारखे गुणधर्म दाखवत होते. म्हणजे कसं? हायड्रोजन आणि फ्लोरीन काय गुणधर्म दाखवत आहेत? सारखे. कारण हायड्रोजन नंतर फ्लोरीन कितवा आहे? 8वा आहे. बघा ना 1 2 3 4 5 6 7 आणि हायड्रोजन किती? फ्लोरीन किती? 8वं. मग हे सारखे गुणधर्म दाखवत आहेत का? येस. बरोबर की नाही? आता बघा फ्लोरीन नंतर क्लोरीन 7वा आहे तर हे पण सारखे गुणधर्म दाखवतात का? येस. कॅल्शियम पर्यंत हे सगळे सारखे गुणधर्म दाखवतात. पहिला आणि 8वं. पण कॅल्शियमच्या नंतर हे दोघं सारखे गुणधर्म दाखवतात का? नाही. हे दोघं सारखे गुणधर्म दाखवतात का? नाही. हे दोघं सारखे गुणधर्म दाखवतात का? नाही. म्हणजे याचा अर्थ सर्व मूलद्रव्यांना नियमानुसार जागा दिली नाही. फक्त कोणापर्यंत मांडणी करता आली? कॅल्शियम पर्यंत. तर दुसरी मर्यादा काय? बघा दुसरी मर्यादा काय आहे? फक्त कॅल्शियम पर्यंत मांडणी करता आली. कोणाला करता आली मांडणी माहित आहे का? न्यूलँड्सला. समजलं? आता मला सांगा न्यूलँडचा जो हा वर्गीकरण आहे हा वस्तुमानाच्या चढत्या क्रमाने आहे की उतरत्या क्रमाने? चढत्या क्रमाने. मग मला सांगा सुरुवातीला वस्तुमान कमी असेल की जास्त असेल रे राजांनो? कमी असणार आहे. नंतर वस्तुमान कमी असेल की जास्त असेल रे? जास्त असणार आहे. नंतर वस्तुमान काय? जास्त. म्हणजे कॅल्शियमच्या वरती वस्तुमान कमी असेल आणि कॅल्शियमच्या नंतर वस्तुमान काय? जास्त. मग मी असं म्हणू शकतो का न्यूलँडच्या अष्टकाचा नियम फक्त कमी वस्तुमान असणाऱ्या मूलद्रव्यांना लागू पडत होता? यस की नो? कळालं का? मग मी असं म्हणू शकतो का की अष्टकाचा नियम फक्त कमी वस्तुमान असणाऱ्या मूलद्रव्यांना लागू पडत होता. काय रे? लागू पडत होता. लागू काय आहे? पडत होता. ही गोष्ट आपल्याला समजणं गरजेचं आहे.
क्लिअर आहे. आणि जास्त वस्तुमान असणाऱ्या मूलद्रव्यांना लागू पडत नव्हता. का? कारण तो नियम फॉलो केलं जात नव्हतं. ही पण चूक होती कोणाची? न्यूलँडची. कळालं इथपर्यंत? आणखी काय चुका होत्या? आणखी काही चुका होत्या मित्रांनो. काय चुका होत्या ते मी तुम्हाला सांगतो. वर्गीकरणाचं काय नियम आहे रे? सारखे असतील तर एकत्र आणि वेगळे असतील तर वेगळं. वर्गीकरणाचा सरळ सरळ काय नियम आहे? वर्गीकरणाचा सरळ सरळ नियम काय माहिती आहे का? ज्यांचं जमतंय त्यांना एकत्र ठेवा आणि ज्यांचं जमत नाही त्यांना काय करा? वेगळं ठेवा. परंतु ज्यांचं जमत नाही त्यांना एकत्र ठेवलं तर मॅटर होईल की नाही? इथं हिने तेच चूक केली. काय चूक केली बघा? इथं तुम्हाला कोणीतरी जोडीने राहताना दिसत असेल बघा. या कोपऱ्यामध्ये कोण कोण राहू राहिले जोडीने? कोण कोण आहे? कोबाल्ट आणि निकेल. यांचं आयुष्यभर कधीच एकमेकांशी जमत नाही. हे सोबत असून पण नसल्यासारखे आहेत बघा. का? कारण एकमेकाला हे बोलत पण नाही, एकमेकांसोबत यांचं जमत पण नाही, तरी पण यांना एकत्र ठेवलंय. हे बरोबर आहे की चुकीचं आहे? चुकीचं आहे की नाही? म्हणजे याचा अर्थ बघा काय चुकलं हेच रे? हेच चुकलं वेगळे गुणधर्म गुणधर्म दाखवणाऱ्या मूलद्रव्यांना काय केलं रे? एकत्र ठेवले. मला सांगा ही चूक होती कोणाची? न्यूलँडची. कळलं का? उदाहरण सांगता येईल का? उदाहरण सांगा. कोणाकोणाला? कोबाल्ट आणि निकेलला. हे चुकीचं आहे भाऊ. त्यांचं जमत नाही, ते ओरडून सांगू राहिले आमचे जमत नाही. कळलं का? आमचे जमत नाही, आम्हाला एकत्र नका ठेवू, आम्हाला काय करा? वेगळं करा. कळलं का? आम्हाला काय करा? वेगळं करा. समजलं इथपर्यंत? कळलं? वेगळं करा, आम्हाला जमत नाही एकत्र असं ओरडून सांगित राहिलं तरी पण मला सांगा न्यूलँड दोघांनाही दोन कानाखाली मारून काय म्हणतोय? तुम्ही एकत्रच राहा. हे चुकीचं आहे की नाही? आता बघा आणि काय पाप केलं रे आणखी न्यूलँड्सनी? पाप हे केलं ज्यांचं जमत होतं त्यांना वेगळं करून टाकलं. कळालं का? मग कोणाकोणाला वेगळं केलं बघा. तर या ठिकाणी मी सांगू शकतो पाचवा गुणधर्म. काय गुणधर्म आहे? सारखे गुणधर्म दाखवणाऱ्या मूलद्रव्याला मूलद्रव्याला ह्यांनी वेगळे ठेवले. हे पण मला सांगा चुकीचं होतं. उदाहरणार्थ कोबाल्ट आणि लोखंड त्यांचं खूप चांगलं जमतं. पण बघ भाऊ कोबाल्ट आणि लोखंड, कोबाल्ट इकडे या घरात राहतोय आणि डायरेक्ट लोखंडाला कोपऱ्याच्या घरात ठेवलंय. एकमेकाला एवढं दूर ठेवले की पाहू पण शकत नाही. ते कळले की नाही? ते चुकीचं आहे ना विनाकारण. त्यांचं जमत होतं, त्यांना आनंदात राहू द्यायचं पाहिजे होतं की नाही? पण यांनी काय केलं? एकाला या कोपऱ्यात ठेवलं, दुसऱ्याला त्या कोपऱ्यात ठेवलं. दोघही तो तिकडं परेशान, हा इकडं परेशान. हे चुकीचं होतं. म्हणजे ज्यांचं सारखे गुणधर्म होते त्यांना वेगळं ठेवलं, ज्यांचे वेगळे गुणधर्म होते त्यांना काय केलं रे? एकत्र ठेवलं. तर अशा प्रकारे मला सांगा हे कोणाचं चुकीचं होतं? न्यूलँडचं. आता हे पण चुकीचं ठरलं. आणखी काय काय चुका होत्या बघा. 6वं पॉइंट मित्रांनो, माहित आहे का? त्यावेळेस निष्क्रिय मूलद्रव्यांचा शोध लागलेला होता. निष्क्रिय वायूंना जागा दिली नाही. जे निष्क्रिय इनर्ट गॅसेस आहेत ना, इनर्ट गॅसेस त्यावेळेस अस्तित्वात आले होते आणि या इनर्ट गॅसेसला, या न्यूलँड्सला कुठेही जागा देता आली नाही. हे पण चुकीचं होतं. कोणाचं? न्यूलँडचं. आणि पुढचं पॉइंट काय बघा 7वं, नवीन मूलद्रव्यांसाठी मोकळी जागा सोडली नाही. नवीन मूलद्रव्यासाठी मित्रांनो माहित आहे का? मोकळी जागा सोडली नाही. हे पण चुकीचं होतं. मग बघा आता मला कळत नाही हे वर्गीकरण करायला आलतं की चुका करायला आलतं, मला तेच समजणार गेले. वर्गीकरण तर काही जास्त केलंच नाही, फक्त काय केलं बघा, अणुवस्तुमान गुणधर्म घेतलं. अणुवस्तुमानाचा कोणता क्रम? चढता क्रम. काय सांगितलं? प्रत्येक 8वा मूलद्रव्य काय पहिल्यासारखं गुणधर्म दाखवतो. परंतु 56 मूलद्रव्यांना जागा भेटली का? नाही. फक्त कोणापर्यंत मांडणी करता आली? कॅल्शियम पर्यंत. मला सांगा अष्टकाचा नियम फक्त कोणाला लागू पडत होता? कमी वस्तुमान असणाऱ्या मूलद्रव्यांना. जास्त वस्तुमान असणाऱ्या मूलद्रव्यांना लागू पडत नव्हता. ज्यांचं जमत नाही त्यांना काय केलं? एकत्र ठेवलं. म्हणजे वेगळे गुणधर्म दाखवणारे एकत्र ठेवलं. कोणाला? कोबाल्ट आणि निकेलला. ज्यांचं जमतंय त्यांना वेगळं ठेवलं. उदाहरणार्थ कोणाला? कोबाल्ट आणि लोखंडाला. निष्क्रिय वायूंचा शोध लागला होता का? यस. त्यांना जागा देता आली? नाही देता आली. आता भविष्यात जे मूलद्रव्य शोधले जाणार होते त्याला मोकळी जागा ठेवली नाही ना. मला सांग, तू घरात कपाट बनवतोय, तुला जिओग्राफी आणि हिस्ट्रीचे पुस्तक भेटले, पण तुझ्या डोक्यात पाहिजे ना
येणाऱ्या काळात सायन्सचे पण येणार आहेत, गणिताचे पण येणार आहेत. त्यासाठी सेपरेट एमटी कपाट ठेवावं लागेल की नाही? यात पुन्हा भिंत पाडशील, कळतंय? यासाठी मला सांगा, ही गोष्ट कोणाला जमली नाही? न्यूलँड्सला. आणि ही गोष्ट जमवण्यासाठी या न्यूलँडच्या या सगळ्या चुका माफ करण्यासाठी नाही, भरून काढण्यासाठी जर कोण आला असेल समोर, तर कोण आलं? मेंडेलिव्ह आलं. कळालं का? कोण आहे? मेंडेलिव्ह नावाचा शास्त्रज्ञ आलेला आहे. तर मला सांगा, तुम्हाला इथपर्यंत समजलं का? काही दुःख अवघड आहे का खूप? थोडं काय माहित आहे का, ते पॉइंट रिपीट करणं गरजेचं आहे. पहिल्यांदा ऐकू राहिले, टेबलचा काही संबंध नाही. टेबलचा आपल्या कॅरमच्या टेबलचा संबंध आला असेल, अशा टेबलचा कधी संबंध आला का? पहिले पाठांतर नाही करायचं, सिंपल हा टेबल लक्षात घ्यायचं, 2-3दा रिव्हिजन करायचं, पीवायक्यू बघायचं काय आणि कसं असणार आहे, आपल्याला उत्तरापर्यंत काय करता येईल, जाता येईल. आता बघा, मेंडेलिव्ह आला. आता मेंडेलिव्हला वर्गीकरण करायचं होतं. मेंडेलिव्ह जेव्हा आला तेव्हा 63 मूलद्रव्यांचा शोध लागलेला होता. किती? 63. आता मेंडेलिव्हच्या समोर पण प्रश्न होता की वर्गीकरण करायचं कसं? कळलं का? वर्गीकरण कसं करायचं हा काय माहित आहे का? मेंडेलिव्हचा पण प्रश्न होता की नेमकं कशाच्या आधारे वर्गीकरण करायचं, अणुअंकाच्या की अणुवस्तुमानांकाच्या. ह्यांनी पण तीच चूक केली. ह्यांनी पण गुणधर्म जर काय घेतलं असेल, तर ह्यांनी पण गुणधर्म घेतलं काय माहित आहे का? अणुवस्तुमान, दॅट इज कॉल्ड ॲज ॲटॉमिक मास नंबर. परंतु ह्यांनी थोडी कंडिशन शिथिल करून टाकली. काय शिथिल केली? हा काय म्हणतो माहित आहे का? हा म्हणतो, जोपर्यंत सारखा गुणधर्म दाखवणारा मूलद्रव्य सापडत नाही तोपर्यंत काय करत जा? मांडणी करतच जा. जसं ए बी सी चढता क्रमानुसार, डी सारखा गुणधर्म दाखवणारा सापडला, डी लिहा इथं. ई एफ जी एच आय जे, के सापडला तर के काढा, इथं लिहा. समजलं? मग इथं काही असं फिक्स आहे का? 3-3चा गट, 7-7चा गट, 8-8चा गट, 10-10चा गट, असं काही फिक्स आहे का? अजिबात नाहीये. कळालं? असं काही फिक्स अजिबात नाहीये. तर अशा प्रकारे मला सांगा, मेंडेलिव्हच्या बाबतीत जर बघितलं तर मेंडेलिव्ह यांनी काय केलं माहित आहे का? अशा प्रकारे गट बनवलं अणुवस्तुमानाच्या चढत्या क्रमाने. ह्याचा याला काहीतरी फायदा झाला. काय फायदा झाला? कंडिशन शिथिल केल्यामुळं ह्याच्या वर्गीकरणातून बाहेर कोणीच राहिलं नाही. चुका होत्या काही, पण जागा काय झाल्या? सगळ्यांना भेटल्या. क्लोरेला का? जसं घरात मला काय करायचं होतं, जागा द्यायची, सगळ्यांना खुर्च्या पुरल्या नाही, तर मी खाली काहीतरी आतरून दिलं, त्याच्यावर बसले, आहे की नाही? चुकीचं होतं, परंतु बसले तर सगळे ना. तर यानुसार जर बघितलं तर मित्रांनो, माहित आहे का, अणुवस्तुमानाच्या चढत्या क्रमाने मांडणी करून टेबल मांडण्यात आलं. त्या टेबलला काय नाव दिलं? मेंडेलिव्हची आवर्त सारणी म्हणून काय आहे? ओळखलं गेलं. आता बघा, या टेबलचं काय गुणधर्म होतं का? काही गुण होते का? तर बघा, सगळ्यात पहिलं काय माहित आहे का? ह्यांनी काय केलं? सगळ्यात पहिलं काय केलं? ह्यांनी काय केलं माहित आहे का? मूलद्रव्याच्या वस्तुमानात, बघ रे भाऊ, वस्तुमानात दुरुस्ती करून त्यांना पुन्हा जागा दिली. पुन्हा काय आहे? नवीन जागा दिली. का? कारण की त्याला डाऊट आलत की काही मूलद्रव्यांचे वस्तुमान चुकले होते. कळलं का? काही मूलद्रव्यांचे वस्तुमान काय झालेले होते? चुकले होते. कसं बघा, या ठिकाणी सुरुवातीला बेरिलियमचं जो वस्तुमान आहे किती होतं? 14.09. मग यानुसार कितव्या नंबरला जागा भेटली होती त्याला? 14व्या नंबरला. पण ऍक्च्युली त्याचं वस्तुमान चुकलं होतं. त्याचं खरं वस्तुमान किती आहे? 9.4. मग ही दुरुस्ती करण्याचं काम जर कुणी केलं, कळलं का? तर जर बघितलं, दुरुस्ती करण्याचं काम कुणी केलं? मेंडेलिव्हनी. आणि बेरिलियमला पहिले सुरुवातीला म्हणजेच अष्टकामध्ये, न्यूलँडच्या अष्टकामध्ये किती नंबरच्या ठिकाणी जागा होती? 14. आणि आता मला सांगा, मेंडेलिव्हच्या ह्याच्यामध्ये बेरिलियमला किती नंबरच्या बॉक्समध्ये जागा आहे? 9 नंबरच्या. कळलं का? तर हे योग्य केलं की चुकीचं केलं की बरोबर केलं? चुकीचं केलं ना. मग हे कोणाचं गुण आहे? मेंडेलिव्हचं, की मूलद्रव्यांच्या वस्तुमानात दुरुस्ती केली आणि त्यांना नवीन ठिकाणी काय केलं? जागा दिलं. पहिली चांगलं काम केलं यांनी. दुसरं काय चांगलं काम केलं बघा? दुसरं चांगलं असं काम केलं की निष्क्रिय वायूंना जागा दिली. निष्क्रिय वायूंना काय केली? जागा दिली. मला सांगा, निष्क्रिय वायूंना जागा देता आली होती का कोणाला?
न्यूलँड्सला. म्हणजे न्यूलँड्सनी जे जे चुका केल्या ना त्या चुका भरून काढण्याचं काम कुणी केलेलं आहे? मेंडेलीव यांनी केलेलं आहे. कळालं का? पहिलं काय म्हंटलो मी, निष्क्रिय वायूंना काय केली? जागा दिली. आता बघा यानंतर तिसरं पॉइंट काय केलं रे यांनी चांगली गोष्ट. तिसरं पॉइंट जर बघितलं काहीतरी चांगलं केलं असेल ना तर आणखी एक गोष्ट माहिती आहे का, सर्व सर्व मूलद्रव्यांना जागा देणारा पहिला शास्त्रज्ञ. तुम्हाला जर प्रश्न विचारलं की ती कोणती आवर्त सारणी आहे पहिली ज्यामध्ये पहिल्यांदा सर्व मूलद्रव्यांना जागा भेटली, तर कोणती आवर्त सारणी असेल? मेंडेलीवची आवर्त सारणी. 63 मूलद्रव्यांना जागा दिली. म्हणजे पहिल्यांदा अस्तित्वात असणाऱ्या सर्व मूलद्रव्यांना जागा देणारा पहिला शास्त्रज्ञ जर कोण असेल तर कोण असणार आहे? मेंडेलीव असणार आहे. या व्यतिरिक्त आणखी काय केलं ह्यांनी रे? ह्यांनी नवीन मूलद्रव्यांसाठी बघा, नवीन मूलद्रव्यासाठी मोकळी जागा सोडली रे राजा. मोकळी जागा सोडली. अशी जागा न्यूलँड्स यांनी सोडली नव्हती. ही तर चूक होती ना त्याची. तर ती चूक भरून काढण्याचं काम मेंडेलीव यांनी केलं. भविष्यात शोधले जाणाऱ्या नवीन मूलद्रव्यांसाठी मोकळी जागा सोडण्याचं काम पण जर कोण केलं असेल तर कोण केलेलं आहे? मेंडेलीव. आणि अशा प्रकारे ह्यांनी वर्गीकरण. आता बघा नवीन मूलद्रव्यांसाठी मोकळी जागा सोडली. या व्यतिरिक्त त्यांनी काय केलं माहित आहे का? नवीन मूलद्रव्य भाकीत केले म्हणजे काय? गेस केलं. भाकीत केले म्हणजे सांगितलं या ठिकाणी मी मोकळी जागा सोडतोय. कळलं का? जसं इकडच्या मूलद्रव्यांचं वस्तुमान समजा 16 आहे, इकडचं 20 आहे आणि इथं जागा सोडली का? कारण त्यांनी सांगितलं येणाऱ्या काळात शोधला जाणाऱ्या मूलद्रव्याचा वस्तुमान हा 16 ते 20च्या काय मध्येच असेल. म्हणजे विचार करा किती टॅलेंटेड लोक असतील. भविष्य सांगून गेलं. आपल्याकडे हात बघून भविष्य सांगतात आहे की नाही, यावर्षी प्री पास होतं की नाही म्हणून. तर बघा, तर या ठिकाणी काय केलं माहिती आहे का? अशा प्रकारे यांनी काही मूलद्रव्य भाकीत केलं आणि 3 मूलद्रव्य सांगितलं. आणि काही कालावधीनंतर जेव्हा नवीन मूलद्रव्यांचा शोध लागला त्यांनी भाकीत केलेलं, त्यांनी गेस केलेले गुणधर्म दाखवणारेच नवीन मूलद्रव्य काय केले? शोधले गेले. मित्रांनो कळलं का? आता कोणकोणते मूलद्रव्य भाकीत केलेले होते, कोणकोणते मूलद्रव्य भाकीत केले ते बघा. मोकळी जागा सोडली की नाही? येस की नो रे? मोकळी जागा सोडली. आणि कोणकोणते मूलद्रव्य भाकीत केले होते? एक केलं होतं कोणतं? इका बोरॉन. दुसरं होतं आणि इका बोरॉनच्या ठिकाणी नवीन शोधला गेला म्हणजे कोण? स्कॅन्डियम. कळलं का? आणि नंतर इका अल्युमिनियम सांगून गेलता तो, त्या जागेवर तसाच गुणधर्म दाखवणारा काय शोधला गेलं? गॅलियम. आणि नंतर मला सांगा इका सिलिकॉन, त्या जागेवर काय शोधलं गेलं? जर्मेनियम. जोड्या लावामध्ये हा प्रश्न येऊ शकतो. इका बोरॉन म्हटल्यावर स्कॅन्डियम, इका अल्युमिनियम म्हटल्यावर मला सांगा काय असेल रे? गॅलियम. आणि इका सिलिकॉन म्हटल्यावर काय असणार आहे? जर्मेनियम असणार आहे. हे मूलद्रव्य यांनी भाकीत केलं आणि त्या जागेवर मला सांगा अशा प्रकारे नवीन मूलद्रव्य शोधले गेले. हे आपल्याला समजणं गरजेचं आहे मित्रांनो. क्लिअर? इथपर्यंत समजलं काय म्हणतोय, कशा प्रकारे असणार आहे? बघा किती हुशार आहे रे. 40 आणि 47च्या मध्यंतरी जागा सोडली होती की नाही? आणि मला सांग भाऊ, आणि हा मूलद्रव्य वस्तुमान किती 44 बसला की नाही मध्यंतरी? बरोबर. तर अशा प्रकारे आहे. कळालं इथपर्यंत? हे आपल्याला कळणं गरजेचं, हे आपल्याला समजणं गरजेचं आहे काय आणि कशा प्रकारे असणार आहे. म्हणून काय डाऊट कोणाला? तर हे सगळे गुण जर कोणाचे असतील तर हे गुण आहे कोणाचे? मेंडेलीवचे. काय गुण आहे बघा. सगळ्यात पहिला कोणतं गुणधर्म वापरला? अणुअंक की अनुस्तुमान? चढता क्रम की उतरता क्रम? चढता क्रम. कोरेला कधीपर्यंत मांडायचं? जोपर्यंत सारखं सापडत नाही तोपर्यंत मांडत जायचं. यानुसार सर्व मूलद्रव्यांना जागा देणारा पहिला शास्त्रज्ञ. कोरेला का? निष्क्रिय वायूंना जागा दिली. येस. पण भविष्यात शोधले जाणाऱ्या नवीन मूलद्रव्यांसाठी काय? मोकळी जागा सोडली. कळालं इथपर्यंत? मोकळी जागा सोडली. आणि आणखी जर बघितलं तर नुसतं मोकळी जागा सोडली नाही तर नवीन शोधले जाणाऱ्या मूलद्रव्य भाकीत पण केले गेले आणि तसलेच मूलद्रव्य नंतर काय गेले? शोधले गेले. तर हे सगळे जे काही दोष होते, जे काही चुका होत्या कोणाच्या? न्यूलँड्सच्या, मॅक्झिमम चुका भरून काढण्याचं काम कुणी केलं? मेंडेलीव. कळलं? मग भारी वाटलं की नाही मेंडेलीवनी काम केलेलं? पण हा काय दुधाने धुतलेला होता का? ह्याच्या पण काही चुका असतील की नाही? आणि त्या चुका होत्या म्हणून मला सांगा मैदानात पुढे चालून कोण आला? मोसले की भोसले? मोसले. समजलं? तर आता ह्याच्या काही चुका होत्या का?
त्या चुका मी या ठिकाणी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. व्यवस्थित लक्ष द्या, पाठांतर काही करायची गरज नाही, कन्सेप्च्युअली समजण्याचा प्रयत्न करा. सगळ्यात पहिली चूक काय होती रे ह्याची? सगळ्यात पहिली चूक होती मित्रांनो माहित आहे का? हायड्रोजनला जागा देता आली नाही. हायड्रोजनला जागा देता आली नाही. हा सगळ्यात खतरनाक कार्यकर्ता आहे. ह्याची लायकीच नाही कुठं बसायची. का? कारण जिथंही जाईल ना तिथं हे वाटोळं करायचा प्रयत्न करतं. कारण हा एक स्पेसिफिक गुणधर्म दाखवत नाही. त्याला जागा देता आली नाही. कोणामध्ये? मेंडेलिव्हच्या वर्गीकरणात. मेंडेलिव्हच्या सोडा मित्रा, मॉडर्न पिरियोडिक टेबल जी आहे मोस्टलीची, त्याच्यामध्ये पण ह्याला स्पष्ट जागा नाहीये. का? कारण हायड्रोजनकडे किती इलेक्ट्रॉन आहेत रे? किती इलेक्ट्रॉन आहे? एकच इलेक्ट्रॉन आहे. कळतंय की नाही? मग ह्याची लायकी किती इलेक्ट्रॉनची आहे? 1 इलेक्ट्रॉनची आहे. जर हा जास्तीत जास्त एखाद्याला किती इलेक्ट्रॉन देऊ शकतो? 1 किंवा शेअरिंग करू शकतो. त्याच्यावरती याची लायकी आहे का? नाही. मग ह्याने गुपचूप बसावं की नाही? मग हे काय करते माहिती आहे का? दिसल त्याला म्हणते, दिसल त्या मूलद्रव्याला म्हणते, तू घाबरू नको, तुला मी इलेक्ट्रॉन देतो म्हणते. आहे किती ह्याच्याकडे? 1. आणि 10-20 जणांना प्रॉमिस करून बसते. मग बाकीचे जे 10-20 आहेत ह्याच्या नादाला लागून स्टेबल की अनस्टेबल? मग हे मार खायचं काम करून राहिले की नाही? मग ह्याची लायकी आहे का राहायची कुठं? नाही. म्हणून बघा, हा कोणतंही एक गुणधर्म दाखवत नाही. एकाला प्रॉमिस केल्यानंतर दुसरं कोणी भेटलं तर त्यालाही प्रॉमिस करतं, तिसरं कोणी मूलद्रव्य भेटलं तर त्यालाही प्रॉमिस करतं. या कारणामुळे मला सांगा, याला स्पेसिफिक वर्णन करू शकतो का बाबा ह्या गुणधर्माचा आहे म्हणून? नाही, हा गुणधर्म बदलू आहे. या कारणामुळे मला सांगा, याला स्पष्ट जागा देता आली नाही. कोणाला? मेंडेलिव्हला. कोणाला जागा देता आली नाही? हायड्रोजनला. का? कारण हायड्रोजन हा मेटलची प्रॉपर्टी पण दाखवत होता आणि हाच हायड्रोजन हा हॅलोजन मूलद्रव्याचं पण गुणधर्म दाखवत होतं. मग नेमकं ठेवायचं कोणासोबत? मेटल सोबत ठेवायचं का? हॅलोजन मूलद्रव्यासोबत ठेवायचं का? की आणखी कोणासोबत ठेवायचं? कन्फ्युजन आहे की नाही? या कारणामुळे मला सांगा, यांनी काय सांगितलं मेंडेलिव्हने, की अशा कार्यकर्त्याला आपण जागा देत नाही. म्हणून मेंडेलिव्हला हायड्रोजनला स्पष्ट जागा देता आली नाही. काय डाऊट कोणाला? काय दुःख? समजलीत पर्यंत? हा पहिली चूक होती मित्रांनो. कोणाची पहिली चूक होती? कोणाची? मेंडेलिव्हची. आता या टेबलकडे बारकाईने बघा. पाठ होईल का रे तुम्हाला? नाही पॉसिबल ना. आणि आपल्याला पाठ पण करायचं नाही, फक्त बघून बरं वाटायला पाहिजे. आता या टेबलमध्ये जी मांडणी केली, वस्तुमानाचा चढता क्रम आहे की उतरता क्रम आहे? चढत्याचा अर्थ कळतंय का? सुरुवातीला काय? कमी, नंतर काय? जास्त. आता बघा, मी तुम्हाला पाठीमागच्या वर्गीकरणामध्ये सांगितलं होतं, ज्यांचं जमत नाही त्यांना एकत्र ठेवलं. कोण कोण होते ते? कोबाल्ट आणि निकेल होते. क्लोरेला का? इथं पण त्यांना एकत्र ठेवले. जमत नाही, इथं पण त्यांना एकत्र ठेवलंय. एकत्र म्हणजे शेजारी शेजारी ठेवलंय, एकत्र नाही ठेवलंय. शेजारी शेजारी ठेवले. दिसतंय का? कोपऱ्यात बसलेत बघा. दिसतंय? कोपऱ्यात बसलेत की नाही? आता त्यांच्या वस्तुमानाकडे लक्ष द्या. कोबाल्टचं वस्तुमान किती आहे? सांगा पटकन. कोबाल्टचं वस्तुमान किती आहे? 58 पॉईंट किती? 9. आणि त्याच्या पाठीमागच्या घरात बसलेलं निकेलचं वस्तुमान किती आहे? 58.7. मला सांगा, वस्तुमानाचा चढता क्रम बरोबर आहे का? नाही ना. क्लोरेला का? ऍक्च्युली निकेल कुठं पाहिजे होतं? पुढे. आणि कोबाल्ट कुठं पाहिजे होतं? मागे. मग मला सांगा, मेंडेलिव्हच्या नियमानुसार हे योग्य आहे का? नाहीये. कळालं? तर मी असं म्हणू शकतो का या ठिकाणी? काय चूक आहे रे दुसरी? जास्त वस्तुमान असणाऱ्या मूलद्रव्यांना, जास्त वस्तुमान असणाऱ्या मूलद्रव्याला काय केलं रे? कमी वस्तुमान असणाऱ्या मूलद्रव्याच्या अगोदर जागा दिली. मूलद्रव्याच्या अगोदर काय केलं रे? जागा दिली. हे चुकीचं आहे ना भाऊ. हे सरळ सरळ चुकीचं आहे रे. हे चुकीचं आहे. नियम एक सांगतोय आणि मांडतोय वेगळं. तर ही मेंडेलिव्हचं चुकलेलं आहे. क्लिअर इथपर्यंत समजलं? उदाहरण काय सांगता येईल? कोबाल्ट आणि निकेलची जागा बदलणं गरजेचं होतं. हा एक प्रॉब्लेम होतो. आता आणखी काय प्रॉब्लेम आहे रे? आणखी काय प्रॉब्लेम आहे? मला सांगा, ज्यांचं जमतंय 3-4 मित्र आहेत ते सोबतच राहणार ना रे? आहे की नाही? जसं तुमचं ते चौघांचं जमतंय, तुम्ही सोबतच राहता की नाही? आणि रविवारी मेज बंद आहे तुमची, संध्याकाळी गॅस वगैरे आहे, तर स्वयंपाक घरीच बनवताल की नाही? नॉनव्हेज खाणार आहे तर नॉनव्हेज घेऊन आलात चौघ. कॉन्ट्री केला 200-200 रुपये आणि काय केलं? नॉनव्हेज घेऊन आलात चौघ. आता भाजी शिजली, चपात्या भाकऱ्या आणलात, जेवायला बसणार. तेवढ्या शेजारच्या रूम मध्ये येऊन बसले तुमचं. शेजारच्या रूम मधला एक
5-6 भाकरा खाणारा तुमच्या रूम मध्ये येऊन बसलाय, आहे की नाही? तुम्ही जेवायला बसणार तेवढ्यात तो येऊन बसला. तुम्ही जेवायला बसताल का लगेच? काय करताल? थांबणार ना थोड्या वेळ. कळू राहिलं का? कशासाठी? तो गेला की आपण जेवायला बसू. पण तो काही जायला तयार नाही. भाजी थंड झाली, 1.5 तास झाले, ते तसेच बसले, तोही तसंच बसलाय. मग मला सांग, ह्याच्यात कोणाचं चुकीचं आहे? त्याचं चुकीचं आहे की तुमचं चुकीचं आहे? त्याचं चुकीचं आहे ना भाऊ. कळालं का? तुमच्यासोबत एवढीच त्याची फ्रेंडशिप राहिली असती, तुम्ही त्याला दुपारीच फोन केला असता ना, भाऊ संध्याकाळी बनवायचं नियोजन आहे, 200 रुपये देतो का? तुम्ही त्याला कळू दिलं नाही, म्हणजे शेजारच्या रूम मध्ये येत होतं, बस शेजारच्या रूम मध्ये होतं ते, तुम्ही साधं त्याला वास पण जाऊ दिलं नाही भाजीचं. तर ह्याचा अर्थ सिक्रेटली कार्यक्रम होतं, पण तो येऊन बसलं, हे चुकीचं आहे की नाही? मग त्याला त्याचं जमत असलं असतं तर दुपारी झाला असतं ना. म्हणजे याचा अर्थ असं झाला की ज्यांचं जमत होतं त्यांच्यामध्ये न जमणाऱ्याला आणून काय केलं? बसवलं गेलं. इथं पण सेम तसंच झालं. या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल, फ्लोरीन, क्लोरीन, आयोडीन, ब्रोमीन या चौघांचं जमतं, पण ह्याचं काहीच घेणं देणं नाहीये. क्लोरीन, फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन आणि आयोडीन हे चौघचे चौघ मला सांगा संध्याकाळी जेवणाचं नियोजन करत होते आणि हे सगळं केलं पण होतं, पण विनाकारण येऊन कोण येऊन बसलं? मॅग्नीज. हे चुकीचं आहे की नाही? मग मी या ठिकाणी काय सांगू शकतो रे राजा? मी या ठिकाणी म्हणू शकतो हे चुकीचं आहे. काय चुकीचं आहे? कळलं का? सारखे गुणधर्म गुणधर्म दाखवणाऱ्या मूलद्रव्यांच्या मूलद्रव्याच्या काय रे गटात वेगळा गुणधर्म दाखवणारा दाखवणारा मूलद्रव्य ठेवलं. मूलद्रव्य काय केले रे? ठेवले. हे मला सांगा चुकीचं आहे ना. उदाहरणार्थ मला सांगा, हॅलोजन सोबत कोणाला ठेवलं रे? मॅग्नीजला ठेवलं. हे चुकीचं ठरत होतं. कोणाचं ठरत होतं चुकीचं आहे? कोणाचं सांगा? मेंडेलिव्हचं. कळते ना चुका काय काय करता तो? न कळत छोट्या छोट्या चुका आहेत बघा. असं बघून कळणार आहे का तुम्हाला? 1,00,000 वेळेस वाचावं, लक्षात जाणार नाही ह्या दोघांचं काय मॅटर होतं ते. जाईल का? बारकावे पाहिजे भाऊ. आणि जो एक्सपर्ट असतो ना पेपर काढणारा, त्याला हेच दिसतं जे तुम्हाला दिसत नाही. दिसलं का? दिसलं होते? मॅक्झिमम 99% मुलांना दिसत नाही. मग एक्सपर्टचं काम काय आहे? जो पेपर काढणार आहे, बघताक्षणी हे बघतं, त्या बघताक्षणी हे दिसतं त्याला. आणि तुला जर म्हंटल ना अभ्यास कर, हे पाठ करते, हायड्रोजन, लिथियम, बेरियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, शॉर्टकट करते, ट्रिक्स बनवते, लिबेब सनव काय असेल ते, काही घेणं देणं नाही. कोणतं मूलद्रव्य पाठ करायचं नाही, पाठ करायचं आपल्याला. क्लिअर इथपर्यंत? आणखी काय चुकीचं होतं? आणखी काय चुकलं होतं का? आणखी काही चुकलं होतं मित्रांनो. काय चुकलं होतं? त्यावेळेस जो आहे समस्थानिकांचा शोध लागलेला होता. आयसोटोप्सला जागा देता आली नाही. का? कारण आपण शिकलोय बघा. काय शिकलोय? आयसोटोपचे रासायनिक गुणधर्म सारखे आहे की नाही? मग रासायनिक गुणधर्मानुसार सारखे म्हणल्यावर एकत्र पाहिजे की नाही? पण वस्तुमान काय वेगळे आहे. आणि नियमानुसार वस्तुमानाचा चढता क्रम म्हणल्यावर काय वेगळ्या ठिकाणी. कळलं? आणि जर आयसोटोप्सला वेगळ्या ठिकाणी ठेवलं असतं, लोक म्हटले असते ना, अरे तर सारखे गुणधर्म एका ताटात खाणारे आहेत आणि त्यांना वेगळं का ठेवलंय? कळतंय? आणि एकत्र ठेवलं तर म्हटलं असतं तू तर वजनानुसार ठेवत होतं आणि तिघांचे वजन तर वेगळे आहेत, मग एकत्र का ठेवले? तर डोक्याला झेंडूबाम लावायची वेळ आहे की नाही त्याच्या? त्यापेक्षा म्हणतो माझ्याकडे जागा नाही. कोणाला? मला आयसोटोप्सला. कळलं का? अजिबात जागा नाही. कोण म्हणतं? मेंडेलिव्ह. आणखी काहीतरी चुकत होतं. काय चुकत होतं बघा? जी मोकळी जागा सोडली ना मित्रा, त्यामध्ये वस्तुमानातला फरक खूप जास्त होतं. कसं काय? इथं 40 आहे, पुढचं डायरेक्ट किती? 47. मग 40 आणि 47च्या मध्यंतरी एकच मूलद्रव्य शोधलं जाईल ह्याची काय गॅरंटी? समजलं? 41 वस्तुमान असणारा शोधला जाईल, 42 असणारा, 43, 44, 45, 46 काही सापडू शकतो. आणि जर एक पेक्षा जास्त जर सापडले आणि जागा एकच आहे म्हटलं तर ते दोघं एकमेकाला कमी मारतील का कोणाला बसवायचं म्हणून? कळतंय? तर हे पण चुकीचं ठरत होतं. कोणाचं? मेंडेलिव्हचं. मग अशा प्रकारे बघा, मेंडेलिव्हचं वर्गीकरणामध्ये काय बघितलं? कोणतं वस्तुमान, सॉरी कोणतं गुणधर्म? अणुवस्तुमानांक. चढता क्रम की उतरता? चढता क्रम. जोपर्यंत सारखा सापडत नाही तोपर्यंत मांडत जा. यानुसार सर्व मूलद्रव्यांना जागा देणारा पहिला शास्त्रज्ञ एस्किनो मेंडेलिव्ह. 63 मूलद्रव्यांना.
यानंतर मला सांगा पुढं काय रे, निष्क्रिय वायूंना जागा देणारा शास्त्रज्ञ, वस्तुमानात दुरुस्ती केली आणि त्याला काय पुन्हा जागा दिली, भविष्यात शोधले जाणाऱ्या मूलद्रव्यांबद्दल काय केलं, भाकीत केलं, मोकळी जागा सोडली. हे सगळे काय होते, त्याचे गुण होते. पण दोष काय, सगळ्यात पहिलं दोष कोणाला जागा देता आली नाही, हायड्रोजनला जागा देता आली नाही. कारण तो लायकीत होता का नाही, तो जिथं ठेवलं तिथं त्या नियमानुसार राहत नव्हतं. कुठेही ठेवायचं म्हणलं नियमानुसार राहावं लागतं ना रे. जसं तू घरात राहतोय तर तुला नियमानुसार राहावं लागेल की नाही. घरात राहू राहिलं घरच्यांना दमदाटी करून राहिले, पोत्यात घालून मारतील की नाही, ठेवतील का, नाही ठेवणार. तर हे हायड्रोजनची ती लायकी नव्हती म्हणून त्याला जागा देता आली नाही. यानंतर मला सांगा, जास्त वस्तुमान असणाऱ्याला कमी वस्तुमान असणाऱ्याच्या अगोदर जागा दिली. निकेलच्या अगोदर कोणाला, कोबाल्टला. सारखे गुणधर्म दाखवणाऱ्यामध्ये काय वेगळं गुणधर्म दाखवणाऱ्याला ठेवलं. कळतं इथपर्यंत. यानंतर मला सांगा, आयसोटोप्सला जागा देता आली नाही. आणि जे काही मोकळी जागा सोडली होती त्या मोकळी जागेमध्ये मला सांगा जो काही डिस्टन्स होता वस्तुमानातला फरक तो काय आहे, जास्त. क्लिअर इथपर्यंत समजलं. तर हे सगळं आता हे दोष दूर करण्यासाठी हायड्रोजन आहे इथं. अरे टेम्पररी ठेवलं त्याला, कुठं ठेवणार, जसं की घरात लय जागावापणा करून राहिलं तू घरच्यांना, आहे की नाही. तर कुठंतरी ठेवावं लागेल ना घरच्यांना. तुला बेडरूम वगैरे एकदम व्हीआयपी ट्रीटमेंट आहे का, नाही. आला संध्याकाळी फिरून हे झोप बाहेर पांघर देऊन टाकलं, झोप कुठेतरी बाहेर, आहे की नाही. तर तशा प्रकारे मला सांगा कोण आहे हायड्रोजन. तिथं ठेवले त्याला बाहेर का, मध्ये राहायच्या लायकीच नाही ना. कारण याला इथं मध्ये ठेवलं, इथं ठेवलं, ह्याच्याकडे किती इलेक्ट्रॉन, मग ह्यालाही प्रॉमिस करतो, ह्यालाही करतो, ह्यालाही करतो, ह्यालाही करतो, ह्यालाही करतो, ह्यालाही सोसायटीत राहायच्या लायकीच आहे का, म्हणून त्याला जबरदस्तीनं बाहेर ठेवले. तू बघू नंतर काय आहे ते, पण तू पहिले सोसायटीच्या बाहेर दे. तर तिथपर्यंत कळलं का, काय डाऊट कोणाला, काय दुःख, समजलं. या दोष दूर करण्यासाठी, हे दोष दूर करण्यासाठी आता हे जेवढे काही चुका होत्या कोणाच्या, मेंडेलिव्हच्या, समोर आला तो म्हणजे कोण मित्रांनो माहित आहे का, पूर्वपरीक्षण करून टाकतो. कळलं का कोण आला, तर तो म्हणजे काय रे, तो म्हणजे बघा या ठिकाणी सांगतो आधुनिक आवर्त सारणी मांडणारा, आवर्त सारणीचे दीर्घ स्वरूप मांडणारा म्हणजे कोण रे, भोसले की मोसले, मोजले मोसले म्हणतात त्याला. हा काय मोजले मोसले तुम्ही काही म्हणा, पण भोसले नाही म्हणतात एवढं कन्फर्म आहे. तर यांनी काय केलं माहिती आहे, मॉडर्न पिरियोडिक टेबल मांडलं. मॉडर्न पिरियोडिक टेबल मांडलं असताना आता बघा ह्याच्या समोर पण ऑप्शन होतं की गुणधर्म कोणतं घ्यायचं. आणि मोसले यांनी अणुवस्तुमान न घेता काय घेतलं, अणुअंक. अणुअंक म्हणजे काय रे, अणुअंक म्हणजे ऍटॉमिक नंबर म्हणजे कोणाची संख्या, प्रोटॉनची संख्या, किंवा मला सांगा कोणाची संख्या, इलेक्ट्रॉन संख्या. आणि इलेक्ट्रॉन संख्या त्या मूलद्रव्याचं कोणतं गुणधर्म दाखवतं रे, रासायनिक गुणधर्म दाखवत. म्हणजेच ह्याचा अर्थ अणुअंक हा मूलद्रव्यांचा कोणता गुणधर्म दाखवेल, रासायनिक. कारण एखाद्या मूलद्रव्याचा अणुअंक 8, ह्याचा अर्थ इलेक्ट्रॉनची संख्या किती, 8. ही गोष्ट मोसलेच्या काळात समजली, समजलं. मोसलेच्या अगोदर डोबेरायनर, न्यूलँड्स आणि मेंडेलिव्ह या तिघांच्या काळामध्ये फक्त एवढंच माहित होतं, अणुअंक म्हणजे फक्त एखाद्या मूलद्रव्याचा नंबर आहे. कळलं का, एखाद्या मूलद्रव्याचं काय आहे, नंबर. जसं तुमचं रोल नंबर आहे, रोल नंबर तुझं गुणधर्म दाखवतो का रे, नाही ना. रोल नंबर नुसार हुशार असतात असं आहे का, ज्याचं रोल नंबर 1 तो सगळ्यात हुशार आहे, त्याला अल्फाबेट येत नाही, पण पहिल्यांदा येऊन ऍडमिशन केलं म्हणून रोल नंबर 1 भेटलं. कळतंय का. तर मोसलेच्या काळाच्या अगोदर फक्त एवढं माहित होतं, अणुअंक म्हणजे फक्त एक नंबर आहे. पण मोसलेच्या काळामध्ये शास्त्रज्ञांनी शोधून काढलं, अणुअंक म्हणजेच प्रोटॉन किंवा इलेक्ट्रॉनची संख्या, आणि इलेक्ट्रॉनची संख्या रासायनिक गुणधर्म दाखवते. ह्याचाच अर्थ अणुअंक काय दाखवतो, रासायनिक गुणधर्म. आणि रासायनिक गुणधर्मांच्या आधारे केलेलं वर्गीकरण हा एकदम परफेक्ट असणार. आणि या कारणामुळं मोसले यांनी अणुवस्तुमान न घेता कोणता गुणधर्म घेतलं, अणुअंक. यांनी काय घेतलं रे, ऍटॉमिक नंबर गुणधर्म घेतलं. कळतंय. आणि अणुअंकाच्या चढत्या क्रमाने काय केलं, यांनी मांडणी केलं. मग मला सांगा चढत्या क्रमानुसार काय केलं, मांडणी केलं. आणि अणुअंकाच्या चढत्या क्रमानुसार कुणी मॉडर्न पिरियोडिक टेबल मांडलं.
तर मॉडर्न पिरियोडिक टेबल कोणावर डिपेंड आहे? ऍटॉमिक नंबर. आणि अणुअंकाच्या चढत्या क्रमानुसार मांडणी केल्यानंतर मला सांगा ह्याला काय आढळलं रे? अणुअंकाच्या चढत्या क्रमानुसार मांडणी केल्यानंतर याला काय आढळलं? मी सांगतो बघा. याला आढळलं एक टेबल तयार होताना दिसतं. टेबल कसे तयार झाले? याला आडव्या 7 ओळ्या तयार केल्या यांनी. आडव्या ओळ्या किती तयार केल्या रे? 7. 1 2 3 4 5 6 आणि किती? 7. 1 2 3 4 5 6 आणि 7 आडव्या ओळ्या. आणि उभ्या ओळ्या किती तयार केल्या यांनी? तर टेबल कसा तयार झाला? तर उभ्या ओळ्या 1 पासून ते किती? 18. तर टेबल मध्ये आडव्या ओळ्या मॉडर्न पिरियोडिक टेबल मध्ये आडव्या किती आहेत? 7. उभ्या किती आहेत? 18 आहेत. कळलं? आडव्या ओळ्यांना त्यांनी आवर्तन नाव दिलं रे. आवर्तन कळलं का? आणि उभ्या ओळ्यांना त्यांनी काय नाव दिलं? गण. यांना पिरियड्स नाव दिलं त्यांनी. पिरियड्स नाव दिलं आडव्या ओळ्यांना आणि उभ्या ओळ्यांना त्यांनी ऑर्डर नाव दिलं. यांनी काय नाव दिलं? गण. म्हणजे मॉडर्न पिरियोडिक टेबल मध्ये आवर्तनांची संख्या किती? 7 आणि गणांची संख्या किती? किती? 18. गण म्हणजे कोणत्या ओळी? उभ्या. गण म्हणजे कोणत्या? उभ्या. आणि आवर्तन म्हणजे कोणत्या? आडव्या ओळी. क्लिअर आहे? तर आता बघा आधुनिक आवर्त सारणीमध्ये दिसतंय तुम्हाला इथं बघा. हा पहिला आवर्तन, हा कितवं? दुसरं, हा कितवं? तिसरं, हा चौथं, हा 5वं, हा 6वं आणि हे कितवं? 7. गण बघा 1 2 3 पासून कुठपर्यंत? 18 पर्यंत. तर आपण एक एक बघूया. सगळ्यात पहिल्यांदा आपण आडव्या ओळी बघून घेऊया काय असणार आहे. काय बघून घेऊया? आडव्या ओळी. आता आडव्या ओळीमध्ये बघा कोण आहे? आवर्तन. आवर्तन म्हणजे कोणत्या ओळी रे? आडव्या ओळी. आडव्या ओळी कळलं का? यांना काय म्हणतो आपण? आवर्तन. संख्या किती आहे? संख्या किती आहे सांगा पटकन. किती? 7 आहे आडव्या ओळी. तर एक एक बघू. पहिल्या आडव्या ओळीत काय आहे? दुसऱ्यात काय आहे? तिसऱ्यात काय आहे? तर सगळ्यात पहिलं मला सांग भाऊ. तर मला सांगा पहिलं आवर्तन. सगळ्यात पहिलं आवर्तन. पहिलं आवर्तन. पहिल्या आवर्तनात फक्त 2च मूलद्रव्ये असतात म्हणून त्याला आपण सर्वात लहान आवर्तन म्हणतो. कितवं? सर्वात लहान. बघा ना हायड्रोजन एक आहे या कोपऱ्यात एक. कोण आहे? हेलियम. 2च आहेत की नाही म्हणून तो सर्वात काय? लहान. यानंतर आता बघा दुसरं आवर्तन, दुसरं आवर्तन आणि तिसरं आवर्तन. कळलं का? दुसरं आणि कितवं? तिसरं आवर्तन. ह्याच्यामध्ये 8 मूलद्रव्ये असतात म्हणून यांना लघु आवर्तन म्हणतो. कितवं? दुसरं आणि तिसरं. चौथं आणि 5वं या दोघांमध्ये जर आवर्तन जे आहे यांच्यामध्ये किती रे? या दोघांमध्ये 18 मूलद्रव्ये असतं म्हणून यांना दीर्घ आवर्तन म्हणतो आपण. कोणतं? दीर्घ आवर्तन. कितवं बघा? चौथं आणि 5वं. 6वं जो आहे त्याच्या 6व्या आवर्तनामध्ये 32 मूलद्रव्ये आहेत म्हणून याला सगळ्यात मोठा यानी प्रदीर्घ म्हणतो आपण. प्रदीर्घ आवर्तन. आणि 7व्या आवर्तनामध्ये जर बघितलं तर हे म्हणायचंय आपल्याला किती रे? तर या ठिकाणी किती असणार आहे रे? 32च असतात परंतु याला आपण काय म्हणतो? अपूर्ण आवर्तन. क्लिअर आहे? अपूर्ण आवर्तन म्हणतो. समजलं? कळालं? तर पहिलं कोणतं आहे? पहिल्यात किती? 2. म्हणजे कसं लक्षात ठेवायचं बघा. 2 8 8 18 18 32 32 32 झालं ना? हा पहिला आवर्तन, हा दुसरा, हा तिसरा, हा चौथा, हा 5वा, हा 6वा आणि हा 2 8 8 18 18 32 32. समजलं? याला काय म्हणतो आपण? आवर्तन म्हणतो. आता बघा एक लाईन सांगतो मी तुम्हाला, व्यवस्थित समजून घ्या. कळालं? हे इथपर्यंत समजलं? कोणत्या आवर्तनात किती मूलद्रव्ये असतात? बघा दुसऱ्यात बघा 1 2 3 4 5 6 7 आणि 8. तिसऱ्यात पण किती? 8. पुढं काय? 18 18. नंतर काय? 32 32. समजलं? आता एक लाईन सांगतोय मी या ठिकाणी, व्यवस्थित समजण्याचा प्रयत्न करा फक्त. लाईन अशी आहे मित्रा. आवर्तन क्रमांक व कक्षा क्रमांक काय असतो रे? सारखाच असतो. आवर्तन क्रमांक आणि काय असतो? कक्षा क्रमांक काय असतो? सारखाच असतो. कोणतं? आवर्तन क्रमांक आणि कक्षा क्रमांक. म्हणजे काय बघा, यासाठी आपल्याला एक रफ टेबल काय करावं लागेल? निर्माण करावं लागेल. एक रफ टेबल निर्माण करतो. त्या टेबल वरूनच तुम्हाला पूर्ण पिरियोडिक टेबल समजून जाईल मित्रांनो. हा एक रफ पिरियोडिक टेबल आपण काय करूया? निर्माण करूया. फक्त व्यवस्थित समजून घ्या कसं असणार आहे आणि काय असणार आहे.
एक रफ टेबल निर्माण करतो ज्याच्या आधारे तुम्हाला कळून जाईल. व्यवस्थित समजा हा. बघा जमलं तर ड्रॉ करून घ्या, कारण एका टेबलमध्ये पूर्ण टॉपिक समजून जाईल तुम्हाला. 1 2 3 4 5 6 आणि किती 7. बघा हा पिरियडिक टेबल आहे, हा पिरियडिक टेबल आहे. एवढं समजून घ्यायचं, फक्त जास्त पाठ करायची गरज नाही. आता मी मूलद्रव्यांना जागा देतोय व्यवस्थित. बघा या ठिकाणी जागा द्यायची आपल्याला. सगळ्यात पहिला असणार आहे कोण हायड्रोजन, त्यानंतर कोण असणार आहे हेलियम, 3 नंबरला आहे कोण लिथियम, लिथियमच्या नंतर असणार आहे बेरियम, बेरियमच्या नंतर जर बघितलं तर इथं काय असेल रे बोरॉन, हा कार्बन, कार्बन नंतर नायट्रोजन, ऑक्सिजन, ऑक्सिजन नंतर फ्लोरीन आणि हे काय आहे निऑन, निऑन नंतर कोण असणार आहे या ठिकाणी सोडियम, सोडियम नंतर कोण असेल मॅग्नेशियम, मॅग्नेशियम नंतर ॲल्युमिनियम, सिलिकॉन, उरलं का फॉस्फरस, सल्फर, क्लोरीन आणि आर्गॉन. क्लिअर आहे. यानंतर असणार आहे कोण पोटॅशियम ना, पोटॅशियम आणि कॅल्शियम, यानंतर रेबिडियम आणि स्ट्रॉन्शियम, रेबिडियम आणि स्ट्रॉन्शियम, यानंतर असणार आहे सेसियम आणि बेरियम, सेसियम आणि बेरियम, आणि शेवटी आहे फ्रान्सियम आणि रेडियम. हे पाठ करायची गरज नाही एवढं, फक्त समजण्याचा प्रयत्न करा की टेबल कसं लक्षात ठेवायचं. आता इथं बघा, आता हे कशानुसार मांडणे, अणुवस्तुमान की अणुअंक, अणुअंक, अणुअंकाचा चढता क्रम ना. आता चढता क्रम बघू आपण कोणाचं किती असणार आहे, काय असणार आहे. सगळ्यात पहिला हायड्रोजनचा अणुअंक किती 1, हेलियमचं किती 2, लिथियमचं किती 3, बेरियम 4, बोरॉन 5, कार्बन 6, नायट्रोजन 7, ऑक्सिजन 8, क्लोरीन किती 9, निऑन किती 10, सोडियम किती 11, मॅग्नेशियम 12, ॲल्युमिनियम 13, सिलिकॉन 14, फॉस्फरस 15, सल्फर 16, क्लोरीन 17, आर्गॉन किती 18 असणार आहे, पोटॅशियम 19, कॅल्शियम किती 20 असणार आहे. क्लिअर इथपर्यंत. यानंतर मला सांगा रेबिडियम किती 37, याचं किती 38, सेशियम किती असणार आहे 55, बेरियम किती 56, फ्रान्सियम किती 87 आणि हे किती 88. क्लिअर आहे. आता बघा संपलं. एवढं जरी असेल तर आपल्याला इझिली सगळं समजून जाईल. काय म्हणतोय बघा, एका टेबलच्या आधारे सगळ्या गोष्टी क्लिअर होऊन जातील. अणुअंकाचा चढता क्रम आहे. मी काय म्हंटलो, पहिला आवर्तन
7 आवर्तन. पहिलं सर्वात लहान किती मूलद्रव्य 2, दुसऱ्या आणि तिसऱ्यात किती 8, त्याच्यानंतर चौथा आणि पाचव्यात 18, 6वं 32 आणि 7वं पण 32. काय लाईन लिहिलं होतं मी? लाईन काय लिहिलं? लाईन अशी लिहिली होती की आवर्तन क्रमांक व कक्षा क्रमांक काय असेल? सारखाच असतो. म्हणजे ज्या आवर्तनात जे मूलद्रव्य आहेत त्यांच्या कक्षा पण तेवढे आहेत. कसं बघा, हायड्रोजनकडे 1 इलेक्ट्रॉन आहे तर एकच कक्षा असेल ना पहिली. हेलियमकडे 2 इलेक्ट्रॉन आहे, पहिलीच कक्षा असेल की नाही? मग पहिल्या आवर्तनात किती कक्षा असेल रे? किती कक्षा असेल? एकच ऑर्बिट. समजलं मूलद्रव्य. दुसरा बघा, लिथियमकडे किती इलेक्ट्रॉन आहेत? 3. म्हणजे पहिल्या कक्षेत किती? 2, दुसऱ्यात किती? 1. बेरियमकडे किती? 4, पहिल्यात 2, दुसऱ्यात 2, म्हणजे किती कक्षा? 2च. 5 आहेत, पहिल्यात 2, दुसऱ्यात 3, कक्षा किती? 2च. कार्बनकडे 6, पहिल्यात 2, दुसऱ्यात किती? 4. म्हणजे दुसऱ्या आवर्तनात जेवढे मूलद्रव्य आहेत त्यांच्यामध्ये मला सांगा किती ऑर्बिट? 2. तिसऱ्यात बघा, सोडियमकडे 11 आहेत, पहिल्यात 2, दुसऱ्यात 8, झाले किती? 10, आणि तिसऱ्यात किती? 1, म्हणजे किती कक्षा झाल्या? 3. त्याच्याकडे पण किती? 3. म्हणजे तिसऱ्या आवर्तनात जेवढे मूलद्रव्य असतील सगळ्यांकडे किती कक्षा? 3. मला एक सांगा, आवर्तन क्रमांक आणि कक्षा क्रमांक सारखे की वेगळे? सारखेच ना. चौथ्या आवर्तनातील मूलद्रव्यात किती कक्षा? 4. पाचव्यात किती? 5. तिसऱ्यात किती? 3. तर आवर्तन क्रमांक, एका आवर्तनातील सर्व मूलद्रव्यात कक्षा सारख्या की वेगळ्या? सारख्याच असणार. कळालं? समजलं की नाही? माझं मला कळतंय. आवर्तन क्रमांक आणि कक्षा क्रमांक काय असणार? सेम असतं. हे झालं आवर्तनाच्या बाबतीत. आता आपण गणाच्या बाबतीत बघूया. गण किती येईल बघा. हे 1 2 3 4 5 6 आणि 7 गण किती आहेत रे? 1 2. कळालं का? इथंच काय 3 चालू होईल ना. 3 पासून ते इथपर्यंत कितीपर्यंत असेल? हे 12 पर्यंत. 3 ते 12 मध्यंतरी. इथं किती? 13, हा 14, हा 15, हा 16, हा 17 आणि हे किती? 18. कळालं? आता गण बघा. उभ्या ओळींना काय म्हणतो आपण? गण म्हणतो. उभ्या ओळींना गण म्हणतो. आता गणाचं काय सांगतोय माहिती आहे का? गणाच्या बाबतीत जर बघितलं, लाईन जर मी सांगायचं म्हटलं तर गणाच्या बाबतीत काय येईल? एकाच गणातील सर्व मूलद्रव्याच्या बाह्यतम कक्षेतील इलेक्ट्रॉन संख्या सारखीच असते. बाह्यतम कक्षेतील इलेक्ट्रॉनची संख्या सारखीच असते एका गणातील सर्व मूलद्रव्यांचं. या कारणामुळं एकाच गणातील सर्व मूलद्रव्याचे रासायनिक गुणधर्म काय असते रे? सारखेच असते. आता कोणतेही गण उचलून घ्या तुम्ही, कोणतेही घ्या. बघा आता पहिलं घेऊ, सोपं पडेल आपल्याला. हायड्रोजनच्या बाह्यतम कक्षेत किती? 3 आहेत, 2,1. लिथियमच्या बाह्यतम कक्षेत किती? 1. सोडियमच्या बाह्यतम कक्षेत 1. पोटॅशियमच्या 1च असणार. रिबिडियमच्या पण किती? 1च असणार. जर या सगळ्यांच्या बाह्यतम कक्षेत 1 आहे तर हे सगळे 1 इलेक्ट्रॉन देतील की 7 घेतील? म्हणजे सगळ्यांचा रासायनिक गुणधर्म काय झालं? कळतंय? बघा, बेरिलियमकडे 2,24 म्हणल्यावर 12 म्हणल्यावर 2 8 2. म्हणजे दुसऱ्या गणातील जेवढे आहेत सगळ्यांच्या बाह्यतम कक्षेत काय? सेम. मग त्यांचं रासायनिक गुणधर्म काय? सारखे. मग मी असं म्हणू शकतो का एका गणातील सर्व मूलद्रव्यांचे रासायनिक गुणधर्म काय? सारखे. म्हणजे पहिल्या गणातील सर्व मूलद्रव्यांचे रासायनिक गुणधर्म सारखे, दुसऱ्यातील पण काय? सारखे. कळालं? आता बघा कोणकोणत्या गणामध्ये काय काय आहे. तिसरं, गण एक जो आहे त्याच्यात अल्कली मेटल असतात. ह्याच्यात कोण आहेत माहित आहे का? अल्कली मेटल, जे पहिलं गणामध्ये ते. गण 2 जो आहे, ऑर्डर 2 जो आहे त्याच्यामध्ये अल्कलाइन अर्थ मेटल येतात. अल्कलाइन काय आहे? अर्थ मेटल येतात. फक्त काही लक्षात घ्या. गण 17 जो आहे त्याच्यामध्ये हॅलोजन मूलद्रव्य येतात. हॅलोजन म्हणजे काय रे? ते मूलद्रव्य जे क्षार तयार करतात. क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन एक क्षार तयार करतात की नाही? ते काय करत असतात? क्षार तयार करतात. यानंतर
आणि घन 18 जो आहे हा काय तयार करत असेल तर हे निष्क्रिय काय आहे, मूलद्रव्य म्हणून ओळखले जातात. हे काय आहे, निष्क्रिय म्हणून ओळखले जातात. समजलं, निष्क्रिय. तर हे लक्षात राहू द्या. बघा हे घन हे काय, अल्कली मेटल, हे अल्कलाइन अर्थ मेटल. 17व्या गणातील फ्लोरीन क्लोरीन काय हॅलोजन, आणि 18व्या गणातील काय आहे, निष्क्रिय आहे. क्लिअर आहे. हे झालं कोणकोणते आवर्तन आणि घन. आता एकच पॉइंट राहिलं. आयोग तुम्हाला विचारतं वरतून खाली येताना पिरियोडिक टेबल मध्ये काय बदल पडतो आणि डावीकडून उजवीकडे जाताना काय बदल पडतो. क्लिअर आहे. आपण वरतून खाली येताना बघूया. मला सांगा, वरतून खाली येताना मूलद्रव्यांच्या अणूंच्या कक्षा वाढत चालल्या की कमी होत चालल्या? दिसते ना तुम्हाला, स्पष्ट दिसू राहिलं ना? तर सगळ्यात पहिलं पॉइंट, वरून खाली येताना बघा. वरून खाली येताना कक्षा ऑर्बिट वाढते की कमी होते रे? ऑर्बिट जशी वाढेल तसं रेडियस वाढतो की कमी हो राहिलं? मग मला सांगा, वरतून खाली येताना त्रिज्या रेडियस काय हो राहिली, वाढते. रेडियस जेवढी वाढू राहिली तसं अणूचा आकार वाढेल की कमी होईल? मग वरून खाली येताना मला सांगा, आकार अणूचा वाढतो की कमी हो राहिलं, वाढतो. धातू गुणधर्म ऐकले? धातू मूलद्रव्यांचा गुणधर्म आहे ना. काय म्हटलोय मी, धातू, त्याला मेटल म्हणतो. हा, दुसरं अधातू, ज्याला नॉन मेटल म्हणतात. क्लिअर आहे. आता बघा, धातू म्हणजे काय माहित आहे का? इलेक्ट्रॉन देणाऱ्याला काय म्हणतो आपण, मेटल. इलेक्ट्रॉन देणाऱ्याला काय म्हणतो, मेटल. जो लवकर इलेक्ट्रॉन देईल त्याची मेटल प्रॉपर्टी जास्त की कमी? जास्त. कळलं का? अणू कसा असतो रे, केंद्रक. केंद्रकाच्या बाहेर अशा प्रकारची काय आहे, ऑर्बिट. आणि या ऑर्बिट मध्ये कोण, इलेक्ट्रॉन. या इलेक्ट्रॉनला केंद्रकाने बांधले दोरीने. इलेक्ट्रॉनला केंद्रकाने काय केलंय, दोरीने बांधलंय. म्हणून तर गोलाकार फिरतोय ना. जसं खुट्ट्याला बैल बांधलेला असतो दोरीने, तो फिरताना कसं फिरतो, गोल. ते दोरीमुळं. खुट्टा मोडला, हा, समजलं ना. मग इथं मला सांगा, इलेक्ट्रॉन, जर या इलेक्ट्रॉनला, त्या बैलाला जर जायचं असेल पळून, तर त्याला काय मोडावं लागेल, खुट्टा किंवा दोरी मोडावं लागेल की नाही? मग बैलाला तू जेवढं जवळ बांधलेलं असेल त्याला मोडता येईल का, नाही. पण दूर असेल तर मोडता येईल की रे? मग आता इथं बघा, जर या इलेक्ट्रॉनला जायचं असेल, बाहेर द्यायचं असेल, तर केंद्रकाच्या तावडीतून सुटावं लागेल की नाही? मग केंद्रक आणि इलेक्ट्रॉन जेवढं दूर असेल तेवढं ह्याला बाहेर पडून जाणं सोपं की अवघड? सोपं ना. कळतं. इथं बघा, आता अशा प्रकारे हे केंद्रक आहे, इथे इलेक्ट्रॉन आहे, जवळ आहे की नाही? या इलेक्ट्रॉनला हा केंद्रक जाऊ देईल का रे? नाही जाऊ देणार. पण याला जाऊ देईल का? यस, कारण केंद्रकापासून काय, दूर आहे. मग अणूचा आकार जेवढा मोठा तेवढी बाहेरची कक्षा केंद्रकापासून काय, दूर. आणि जेवढी दूर तेवढे इलेक्ट्रॉन देण्याची प्रवृत्ती काय, जास्त. मग आता या टेबलकडे बघ राजा, इलेक्ट्रॉन इथं आहे, खाली आलं की इलेक्ट्रॉन एवढं दूर गेलं, खाली आलं की इलेक्ट्रॉन आणखी काय, दूर गेलं, आणखी खाली आलं की आणखी इलेक्ट्रॉन काय, दूर जाईल केंद्रकापासून. मग इलेक्ट्रॉन बाहेर देण्याची प्रवृत्ती वाढेल की कमी होईल? वाढेल की नाही? का? कारण आकार काय हो राहिलं, वाढू राहिलं, केंद्रकापासून दूर चाललंय की नाही? मग वरून खाली येताना मला सांगा, धातू गुणधर्म वाढतो की कमी होतो? वाढतो. कारण आकार वाढल्यामुळं इलेक्ट्रॉन देण्याची प्रवृत्ती काय होईल, वाढत जाईल. कळालं इथपर्यंत? समजलं? धातू गुणधर्म काय होतो, वाढतो. आता बघा, या धातू गुणधर्मालाच काय म्हणतात माहित आहे का? इलेक्ट्रो पॉझिटिव्हिटी म्हणतो आपण. यालाच काय म्हणतो, इलेक्ट्रो पॉझिटिव्हिटी. इलेक्ट्रो पॉझिटिव्हिटीचा अर्थ कळाला का तुम्हाला? इलेक्ट्रो पॉझिटिव्हिटीचा अर्थ इलेक्ट्रॉन देण्याची प्रवृत्ती. समजलं? म्हणजेच काय, धातू गुणधर्म. पॉझिटिव्हिटी, पॉझिटिव्ह मध्ये कोण राहतं रे, जो देणारा. तू दुसऱ्याला पैसे देऊ राहिलंय तर तू पॉझिटिव्ह मध्ये येईस ना. मग तू जेवढं लवकर पैसे देशील, पॉझिटिव्ह काय, जास्त. मग वरून खाली येताना इलेक्ट्रॉन देण्याची प्रवृत्ती वाढू राहिली, धातू गुणधर्म वाढतोय, म्हणजे इलेक्ट्रो पॉझिटिव्हिटी काय होते, वाढते. मग मला एक सांग भाऊ, जर इलेक्ट्रॉन देण्याची प्रवृत्ती वाढू राहिली तर घेण्याची काय होत असेल? घेण्याची काय होत असेल, कमी ना. मग वरतून खाली येताना इलेक्ट्रॉन घेण्याची प्रवृत्ती काय हो राहिली, कमी. आणि इलेक्ट्रॉन घेणे यालाच आपण काय म्हणतो, यालाच काय म्हणतो, इलेक्ट्रॉन घेणे. यालाच काय म्हणत असतो आपण, अधातू. दुसऱ्याकडून जर इलेक्ट्रॉन घेत असेल तर त्यांना काय म्हणतो आपण, नॉन मेटल. जेवढं लवकर घेईल तेवढं नॉन मेटल प्रॉपर्टी काय, जास्त.
आणि जेवढं उशिरा घेईल तेवढी नॉन मेटल प्रॉपर्टी काय कमी. मग आता वरून खाली येताना देण्याचं काम करतोय, तर याचा अर्थ घेण्याचं काम करतोय का नाही. मग मला सांगा या ठिकाणी अधातू गुणधर्म वाढत असेल की कमी होत असेल रे, कमी. वरून खाली येताना नॉन मेटल प्रॉपर्टी कमी. आणि या अधातू गुणधर्मालाच आपण इलेक्ट्रो निगेटिव्हिटी म्हणतो. इलेक्ट्रो निगेटिव्हिटी म्हणून ओळखत असतो. मग कमी की जास्त, कमी ना. अरे मला सांग भाऊ, हा इलेक्ट्रॉन बाहेर पडण्यासाठी तयार आहे, कोणी येण्यासाठी तयार आहे का नाही. मग आकार वाढल्यामुळे देण्याची प्रवृत्ती वाढली तर घेण्याची ऑटोमॅटिक काय झाली असेल कमी. नॉन मेटल प्रॉपर्टी कमी, इलेक्ट्रॉन निगेटिव्हिटी कमी. यालाच आपण इलेक्ट्रॉन अफिनिटी पण म्हणतो. आपण यालाच आपण काय म्हणतो रे, इलेक्ट्रॉन अफिनिटी म्हणून पण ओळखलं जातं. तर इलेक्ट्रॉन अफिनिटी पण काय असणार आहे रे, कमी होत जाणार आहे. आणि आणखी एक आहे बघा, आयोनायझेशन एनर्जी. आयोनायझेशन काय रे, एनर्जी. आयोनायझेशन एनर्जी म्हणजे काय, खुट्टा तोडून बाहेर पडण्यासाठी लागणारी ताकद. बैलाला खुट्टा तोडून बाहेर जाण्यासाठी लागणारी ताकद. मग मला सांगा, बैल जेवढं दूर दूर जातोय तेवढं ताकद त्याला कमी लागेल ना रे. तर मला सांगा, मग इलेक्ट्रॉनला बाहेर पडण्यासाठी लागणाऱ्या ताकदीला आयोनायझेशन एनर्जी म्हणतो. आणि इलेक्ट्रॉन केंद्रकापासून दूर गेल्यामुळे ही ताकद कमी लागेल की जास्त लागेल, कमी लागणार आहे. संपलं. मग वरतून खाली येताना काय बदल होत जातो, ऑर्बिट वाढत जातात. ऑर्बिट वाढल्यामुळे रेडियस वाढली, रेडियस वाढल्यामुळे आकार वाढला, आकार वाढल्यामुळे काय रे, धातू गुणधर्म यानी इलेक्ट्रो पॉझिटिव्हिटी. हे सगळं वाढलं तर काय कमी झालं, नॉन मेटल प्रॉपर्टी, इलेक्ट्रो निगेटिव्हिटी, इलेक्ट्रॉन अफिनिटी आणि आयोनायझेशन एनर्जी. समजलं. आता बघा, आता डावीकडून उजवीकडे. आता डावीकडून उजवीकडे जर बघितलं तर मी काय म्हटलं तुम्हाला, एका आवर्तनातील सर्व मूलद्रव्यांमध्ये कक्षा सारखी की वेगळे, सारखी. मग मी म्हणू शकतो का, डावीकडून उजवीकडे जात असेल, कळलं का. बघा या ठिकाणी मी वेगळं ह्याच्यानुसार सांगतो. या ठिकाणी डावीकडून उजवीकडे जर जात असेल तर मला सांगा, कक्षा सारखी की वेगळी, सारखी. बघा लिथियम पण 2 ऑर्बिट, बेरियमचे 2 ऑर्बिट, ह्याचे पण 2-2च आहेत ना. जर कक्षा सारखी असेल तर त्रिज्या पण सारखी असेल का, आकार पण सारखा असेल का, नाही. कधी कधी दिसतंय तसं नसते, आहे की नाही. दिसायला सारखं सारखं म्हणून ते थोडी असतं. नाहीतर असे भारतात किती अजय देवगण फिरू राहिले, मग सगळे तिथे राहतील का, शाहरुख खान किती आहेत. आता बघा, कक्षा सारखी आहेत पण आकारात फरक पडतो. कसं बघा, आकारात कसं फरक पडतो. व 2 उदाहरण घेऊ आपण. हा, एक घेऊ लिथियमचं आणि त्याच्या समोर असणारा कोण, बेरियमचं. बेरियमचं ह्याच्याकडे किती 3 इलेक्ट्रॉन, ह्याच्याकडे किती 4. समजलं. आता मला सांगा, हा केंद्रक लिथियमच्या पहिल्या कक्षेत किती बसले रे, 2. आणि लिथियमच्या दुसऱ्या कक्षेत किती बसले रे, किती, 1. बेरियम हा केंद्रक पहिल्या कक्षेत किती, 2. आणि दुसऱ्या कक्षेत किती 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 1 आणि 1, आहे की नाही. आता बघून सांगा, लहान कोण वाटतोय, बेरियम की लिथियम. बेरियम लहान वाटतोय की नाही आकार. कारण सांगतो बघा, मी काय म्हंटलो, इथे 1 इलेक्ट्रॉन आहेत, बाहेरच्या कक्षेत किती इलेक्ट्रॉन, इथं 1. तर या लिथियम मध्ये केंद्रक एका दोरीने बांधून खेचतोय ना, इलेक्ट्रॉनला किती दोरीने, एकच आहे म्हणून. इथं बघा किती दोरी आहेत, तर 2 दोरीने खेचत असेल तर हे ऑर्बिट आतमध्ये झुकलेली असेल ना. समजलं. जरी 2-2च ऑर्बिट आहे दोन्ही, इथं पण मला सांगा, इथं पण बघा, इथं हे तिसरा आहे समजा, हा केंद्रक, ही पहिली कक्षा आणि ही दुसरी कक्षा. इथं 3 इलेक्ट्रॉन, 1, 2 आणि 3. तर इथं मला सांगा केंद्रक किती दोरीने, जरी मला सांगा इथं पण 2 कक्षा, इथं पण 2 कक्षा, इथं पण 2 कक्षा आहे, तरी आकार वेगळा आहे की नाही. ऑर्बिट सारखी असताना बाह्यतम कक्षेत जेवढे जास्त इलेक्ट्रॉन तेवढी ती कक्षा आतमध्ये झुकलेली असेल की नाही रे. झाडाच्या फांद्याला जेवढे जास्त आंबे तेवढी ती फांदी कुठं झुकलेली असेल, कळलं का. मग आता इथं मला सांग भाऊ, जरी कक्षा सारखी असेल तर इथं बाह्यतम कक्षेत किती इलेक्ट्रॉन आहे, 1. इथं किती, इथं किती 3, इथं 4, 5, 6, 7, 8, 9, 10. कळलं का. मग बाहेरच्या कक्षेत इलेक्ट्रॉन वाढत चालली, तशी तशी कक्षा काय होत जाईल, कमी होत जाईल. मग मला सांगा, कक्षा सारखी जरी असेल तर त्रिज्या काय होत जाणार रे, कमी. त्रिज्या कमी तर मला सांग भाऊ, आकार काय होत जाईल,
कमी आकार कमी असेल तर लहान लहान होत गेलं तर घेण्याची प्रवृत्ती वाढेल ना, देण्याची वाढेल का नाही. मग मला सांगा तर काय कमी होईल माहित आहे का, धातू गुणधर्म काय होणार आहे, कमी ना. लहान झाल्यामुळे धातू गुणधर्म कमी, आणि धातू गुणधर्म कमी याचा अर्थ मला सांगा इलेक्ट्रो पॉझिटिव्हिटी मला सांग भाऊ कमी की जास्त, कमी. आकार लहान झाल्यामुळं, आता आकार लहान झाल्यामुळं देण्याची प्रवृत्ती कमी झाली तर मग कोणती प्रवृत्ती वाढेल, घेण्याची ना. लहान झाल्यामुळं काय केंद्र वाढेल ना आतमध्ये. तर आता मला सांग भाऊ या ठिकाणी काय वाढेल, मग काय वाढेल रे, अधातू गुणधर्म काय होईल, वाढणार. अधातू गुणधर्म म्हणजेच कोण वाढेल, इलेक्ट्रो निगेटिव्हिटी वाढणार. आणि यानंतर तिसरं काय वाढणार आहे रे, इलेक्ट्रॉन अफिनिटी ना. इलेक्ट्रॉन घेण्याची प्रवृत्ती म्हणजे इलेक्ट्रॉन अफिनिटी. जेवढा आकार लहान तेवढं बाहेर पडण्यासाठी जास्त ताकद वापरावी लागेल की नाही. मग आयोनायझेशन एनर्जी पण काय होईल, आयोनायझेशन एनर्जी पण काय होणार आहे, वाढणार. क्लिअर आहे. तर आकार लहान, फक्त आकारावर डिपेंड आहे, एवढंच आहे. आयोग खाली पडलं का वरतून खाली पडलं का बिल्डिंग वरून, त्याच्या बाहेर नाही जाणार. पण कन्सेप्च्युअली कळणं गरजेचं आहे. एका टेबलमध्ये संपून गेलं नाही, कोणतं पाठ करायचं आपल्याला, फक्त आकार. आकार जिथं मोठं तिथं मेटल प्रॉपर्टी जास्त. समजलं, आकार मोठं म्हणलं रेडियस जास्त, मेटल प्रॉपर्टी जास्त, इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी काय जास्त, हे सगळं जास्त तर बाकीचं सगळं कमी. काय कमी, नॉन मेटल प्रॉपर्टी कमी, इलेक्ट्रोनिगेटिव्ह कमी, इलेक्ट्रॉन अफिनिटी कमी, आयोनायझेशन एनर्जी कमी. डावीकडून उजवीकडे आकार काय होत जातो, कमी, म्हणजे रेडियस कमी. कळलं का, आकार कमी, कक्षा मात्र सारखी. आणि जर मला सांगा आकार कमी तर मेटल प्रॉपर्टी कमी, इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी कमी. जास्त काय ते सोडून बाकीचे काय जास्त, नॉन मेटल प्रॉपर्टी जास्त, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त, इलेक्ट्रॉन अफिनिटी जास्त, आयोनायझेशन एनर्जी जास्त. बस एवढं सफिशियंट आहे. आणि हेच पिरियोडिक टेबल आहे. कुठं पाठ करत बसता हायड्रोजन लिथियम कार्बन. क्लिअर आहे. तर हे झालं काय माहिती आहे का, पिरियोडिक टेबल. ह्याच्या व्यतिरिक्त काही पॉइंट्स आहेत. कोणते, एस ब्लॉक, पी ब्लॉक, डी ब्लॉक काय आहे, आणखी काही गुणधर्म आहेत, ते आपण उद्याच्या लेक्चरमध्ये कंप्लीट करून टाकूया. उद्या म्हणजे परवा मंडेला. चालतं. काय डाऊट कोणाला, काय दुःख आहे का, समजलं व्यवस्थित. बघा मार्क विनाकारण बाहेर जातच नाही, फक्त कन्सेप्च्युअली समजणं गरजेचं आहे. धन्यवाद.